अचानक भाग 5. तो क्षण जवळ आला होता ज्याची पती पत्नी आतुरतेने वाट पाहत असतात. इथून पुढे रजतची रूम फुलांनी मस्त सजवलेली होती. सगळीकडे फुलांचा मंद सुवास पसरला होता. इतकं रोमॅन्टिक वातावरण होतं की एखादं नॉर्मल जोडपं असतं तर त्यांच्यासाठी एकदम साजेसं असं वातावरण होतं. पण इथे प्रश्न खूप वेगळा होता. त्या दोघांनाही हे वातावरण नकोसं वाटत होतं. श्वेता आधीच रूममध्ये जाऊन बसली होती. आज पहिल्यांदा ती रजतच्या रूममध्ये आली होती. ती पूर्ण रूम न्याहाळत होती. तिच्या लक्षात आलं होतं ते म्हणजे पूर्ण रूम सईची आवड विचारात घेऊन सजवली होती. ती रूम न्याहाळत असतानाच रजत रूममध्ये आला. त्याला खूप ऑकवर्ड फील होत होतं. श्वेताचीही सेम अवस्था झाली होती. रजतला काय बोलू हे अजिबात सुचत नव्हतं. त्याची अवस्था श्वेताच्या लक्षात आली. शेवटी तिनं पुढाकार घेतला. तिनं आपल्या चेहऱ्यावरचं घुंगट बाजूला केलं आणि सरळ त्याच्या समोर जाऊन उभी राहिली. रजतला तिचं हे वागणं जरा अनपेक्षितच होतं, पण ती होतीच तशी, एकदम बिनधास्त, एकदम बेधडक. तिनं बोलायला सुरुवात केली. रजत, मला माहितीये की तुम्हाला मला पत्नी म्हणून स्वीकारणं कठीण जातंय आणि माझीही तीच अवस्था आहे. त्यामुळे आपण आपल्या नात्याला वेळ द्यायला हवा असं मला वाटतं. एका दमात ती सगळं काही बोलून गेली. ते ऐकून रजतच्या मनावरचं ओझं कमी झालं. त्याला खूप हायसं वाटत होतं. त्याच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्माईल आली आणि श्वेताचा जीव भांड्यात पडला. खरं तर या विषयावर तुझ्याशी कसं बोलावं हा प्रश्नच पडला होता मला, पण तुझ्या बोलण्यानं माझं काम सोपं झालं. रजत बोलून गेला. मला वाटतं आपण नवरा बायको म्हणून न राहता एकमेकांचे मित्र म्हणून राहूया. असं बोलून श्वेताने मैत्रीसाठी हात पुढे केला. तसंही कुठल्याही लव्ह स्टोरीची सुरुवात तर मैत्रीनेच होते ना. रजतनेही तिच्या हातात हात देऊन त्याला संमती दिली. रजत झोपण्यासाठी सोफ्याकडे वळला तशी श्वेता लगेच त्याला म्हणाली, अरे तू बेडवर झोपू शकतोस, मी काही तुझ्यावर जबरदस्ती करणार नाही. असं म्हणून ती मोठ्याने हसायला लागली. रजतच्याही चेहऱ्यावर हसू आलं आणि तोही मोठ्याने हसायला लागला. खूप पाऊस पडून गेल्यावर जसं आकाश शुभ्र होतं तसं वातावरण झालं होतं. ती कपडे बदलून आली तोपर्यंत रजतनेही चेंज केलं होतं. खरं तर श्वेताला कॉफीची खूप गरज होती आणि तिला चांगलीच भूक लागली होती. एकंदरीत वातावरणानं तिची भूक मरून गेली होती. पण आता मात्र तिला भुकेची जाणीव झाली. पण आता करणार तरी काय? रूम बाहेर तर जाऊ शकत नाही. तिला असं विचार करताना पाहून रजतनं तिला विचारलं, काय झालं श्वेता? तिच्या मनात विचार आला, आता ह्याला कसं सांगू? तिची अवस्था त्याच्या लक्षात आली. तू तर आत्ताच बोललीस की आपण फ्रेंड्स आहोत आणि फ्रेंड्स पासून काही लपवून ठेवत नाहीत. शेवटी ती बोलली. तिचं बोलणं ऐकून रजतला हसायला आलं. तो पटकन बोलला, आजच्या रात्री तुझी ही इच्छा मात्र मी नक्कीच पूर्ण करू शकतो. त्याचं हे बोलणं ऐकून श्वेताने टुणकन उडी मारली. तिचा तर विश्वासच बसत नव्हता या गोष्टीवर. रजत कॉफी आणि स्नॅक्स घेऊन गॅलरीमध्ये आला. श्वेताला खूपच भारी वाटत होतं. दोघंही स्नॅक्स खात, कॉफी पीत मस्त गप्पा मारत बसले होते. जसं काही दोन मित्र बऱ्याच वर्षाने एकमेकांना भेटलेत. गप्पा मारता मारता दोघे कधी झोपी गेले हे कळलंच नाही. ह्या दोघांना कोणी असं गप्पा मारताना पाहिलं असतं तर त्यांचा विश्वासच बसला नसता की हे दोघं पहिल्यांदा एकमेकांशी बोलतायत. कसं असेल हे दोघांचं आयुष्य? मैत्रीतून प्रेम बहरणार की कुणाची नजर लागणार हे येणारा काळच ठरवेल. अचानक भाग 6. रात्री बराच वेळ गप्पा मारत ते दोघे झोपी गेले. इथून पुढे सकाळी सकाळी अलार्मच्या आवाजाने श्वेताला जाग आली. तिने आजूबाजूला पाहिलं आणि लगेच भानावर आली. हे आपलं घर नाही हे तिच्या लक्षात येताच थोडी हिरमुसली ती. पण काय करणार, पर्याय नाही ना. आईच्या आठवणीनं तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. रोज सकाळी उठल्या उठल्या आईच्या हातचा चहा प्यायची सवय झाली होती ना तिला. मनातले सगळे विचार झटकून ती आवरायला निघून गेली. ती आवरून बाहेर येते तेवढ्यात रजतला जाग आली. गुड मॉर्निंग रजत. तिच्या आवाजानं तो खडबडून जागा झाला. तोही तिला गुड मॉर्निंग म्हणाला. दोघंही थोडं नॉर्मल होण्याचा प्रयत्न करत होती. श्वेता नद्याला आवरायला सांगून खाली निघून गेली.
किचनमध्ये विजयाताई आणि विनयाताई नाश्त्याची तयारी करत होत्या, तर अनुष्का देवपूजेची तयारी करत होती. गुड मॉर्निंग श्वेता, विजया आणि विनया तिला म्हणाल्या. एकंदरीत घरातलं वातावरण पाहून श्वेताला थोडं हायसं वाटलं. खरं तर तिला खूप टेन्शन आलं होतं. आई, मी काही मदत करू का? श्वेता: नको अगं, तू नवी नवरी आहेस आणि नव्या नवरीला निदान 5 दिवस तरी काही काम करू द्यायचं नसतं, असा रिवाज आहे आपल्या घरचा, विजयाताई म्हणाल्या. खरं तर त्यांनाही थोडं टेन्शनच आलेलं. सई आणि रजतचं लग्न ठरल्यापासून त्यांनी श्वेताला कधी नॉर्मल मुलीप्रमाणे वागताना पाहिलेलंच नव्हतं. जेव्हा त्या सईला पाहायला गेलेल्या तेव्हा श्वेताला पाहून तर त्यांना धडकीच भरलेली. ब्लॅक कलर्सची जीन्स, त्यावर डार्क ब्लू टी शर्ट, हातात टायटनचं घड्याळ आणि एका हातात ब्रेसलेट, केसांचा मस्तपैकी एक पोनी बांधला होता. असा तिचा गेटअप पाहून तर त्यांना आश्चर्यच वाटलं. निदान आजच्या दिवशी तरी पाहुणे येणार म्हटल्यावर असे कपडे कोणी घालत नाही, असा विचार त्यांच्या मनात आलेला. त्यांना आता तर सईबद्दल थोडी शंकाच वाटायला लागली होती. पण सईला पाहिल्यावर मात्र त्यांची शंका कुठल्या कुठे पळून गेली. सई त्यांना पसंत पडली आणि ती श्वेतासारखी नाही म्हणून त्यांनी देवाचे आभार मानले. पण म्हणतात ना, जे देवाला आणि नियतीला मान्य असतं तसंच घडतं आणि तसंच घडलंही. आणि श्वेताच या घरची सून म्हणून घरात आली. नाश्ता तयार झाला तसं त्या दोघींनी सगळ्यांना नाश्त्याला हाक मारली. तोपर्यंत विनयरावांची पूजा करून झाली होती. पूजा करून उठताच ते प्रसाद द्यायला मागे वळले. श्वेताला आपल्या मागे पाहून ते थोडे दचकलेच. काका, मी देऊ का सगळ्यांना प्रसाद? श्वेतानं विचारलं. हो दे ना. काकांनी परमिशन दिल्यावर ती सगळ्यांना प्रसाद द्यायला घेऊन गेली. सगळेजण नाश्त्यासाठी डायनिंग टेबलवर बसले होते. खरं तर त्या घरचा रिवाज होता. दिवसभर सगळ्यांच्या जेवणाच्या वेळा वेगवेगळ्या असल्या कारणानं सकाळी मात्र सगळ्यांनी एकत्र नाश्त्याला बसायचं. नाश्ता करता करता विनयरावांनी विषय काढला. लग्नही झालं आणि पूजाही झाली, तर आता सगळे मिळून तुळजापूरला कुलदेवीच्या दर्शनाला जाऊन येऊया. तसा रिवाज आहे आपल्या घरचा. आज दुपारीच आपण जायला निघू, म्हणजे उद्या सकाळी आपल्याला लवकर आवरून दर्शनाला जाता येईल. नाश्ता करून रजत रूममध्ये निघून गेला. खरं तर रजतची जायची अजिबात इच्छा नव्हती, पण विनयरावांना नाही म्हणणं त्याच्याने शक्य नव्हतं आणि ते मोठे असल्या कारणाने त्यांच्या शब्दापुढे जायची कुणाचीही हिंमत नव्हती. नाश्ता आवरून सगळे घरात बराच पसारा असल्याने आवराआवरी करायला निघून गेले. रजत रूममध्ये येऊन शांत बसलेला होता. खरं तर त्याला हे सगळं पटलेलं नव्हतं. त्याचं लग्न जरी झालं असलं तरी मनापासून त्यानं हे नातं ऍक्सेप्ट केलेलं नव्हतं. त्यामुळे असं जोडीनं जाऊन आपण देवाची फसवणूक करतोय, असा विचार त्याच्या मनात आला. त्याची ती अवस्था पाहून तिला खूप वाईट वाटलं. वातावरण हलकं करण्यासाठी ती म्हणाली, काय रे रजत, तू कधी गेलायस का रे तुळजापूरला? हो ना, विहान दादा आणि अनुष्का वहिनीचं लग्न झालं तेव्हा आम्ही सगळे गेलो होतो, आणि आता उद्या. असं बोलून तो शांत झाला. तिला त्याची नाराजगी लक्षात आली. रजत, तुला एक सांगू का? श्वेता: हा बोल ना. रजत: मला माहिती आहे तुला उद्या कुलदेवीला जायची अजिबात इच्छा नाहीये, पण तू जर आपण फॅमिली सोबत फिरायला जातोय असं मनात आणलंस तर तुला ह्या गोष्टींचा त्रास होणार नाही. आणि आपण फ्रेंड्स आहोत ना, मग तुझ्या फ्रेंडला फिरायला घेऊन जातोयस असं समज ना. तू तुझ्या फॅमिलीला वेळ देतोयस असं समज. तसंही आता तुझ्याकडे खूप वेळ आहे, तर तू नाराज न होता सगळ्यांना समजून घे, त्यांच्यासोबत वेळ घालव. तिचं ते समजुतीचं बोलणं ऐकून तो थोडा शॉक झाला. खरं तर त्याला ही अपेक्षा नव्हती की ती असं काहीतरी बोलेल. जेवढं आजपर्यंत त्यानं तिला अनुभवलेलं त्यावरून तरी त्याला असं काही वाटलं नव्हतं की ती इतका विचार करणारी मुलगी असेल. ती त्याला बिनधास्त स्वतःच्या मस्तीत जगणारी, कोणाचीही पर्वा न करणारी वाटलेली. आणि काल रात्रीचं तिचं बोलणं त्यानं मनावर घेतलं नव्हतं. त्याला वाटलं की ही सकाळी सगळं विसरून जाईल. त्यानं वेळ मारून देण्यासाठी काल तिची मैत्री ॲक्सेप्ट केली होती, पण तिच्या आजच्या बोलण्याने मात्र त्याला पटलं की खरंच ही एक मैत्रीण म्हणून आपल्याशी वागतेय. त्याला तिचं म्हणणं पटलं आणि हसतच तो दर्शनाला जाण्यासाठी तयारी करायला निघून गेला. देवदर्शनाला गेल्यावर काय होईल आणि श्वेता घरच्यांसोबत कशी ॲडजस्ट होईल, की त्यांना थोडं आपल्यासारखं बिनधास्त जगायला शिकवेल, हे आपण पुढच्या भागात पाहू. खरं तर तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची होती. कसं आहे ना, आजकाल लोकांना असं वाटतं की मुलीने वेस्टर्न कपडे घातले आणि बिनधास्त वागलं म्हणजे ती बिघडलेली आहे.
पण खरं सांगायचं तर माणसांच्या कपड्यांवरून त्यांना जज करणं चुकीचं आहे असं मला तरी वाटतं.